हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चॅनल। आज मी बनवणार आहे रवा इडली। रवा इडली बनवण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी रवा घेतलेला आहे, तसेच 2 बारीक मिरच्या कापून घेतलेल्या आहे, अद्रकाची पेस्ट, कढीपत्ता बारीक चिरून घेतलेला आहे, 1 चम्मच चना डाळ, 1 चम्मच उडीद डाळ आणि 1 चम्मच पांढरे तीळ घेतलेले आहे। सुरुवातीला पातेल्यात मी थोडं तेल घेतलेलं आहे। तेल छान गरम झालेलं आहे। यामध्ये 1 चम्मच चना डाळ, 1 चम्मच उडद डाळ, हिरवी मिरची, अद्रकाची पेस्ट, कढीपत्ता आणि पांढरे तीळ टाकून घेतलेले। हे छान परतून घ्यायचे। हे छान परतून घेतलेलं आहे। नंतर यामध्ये रवा टाकून घ्यायचा। रवा छान परतून घ्यायचा। रवा छान परतून घेतलेला आहे। गॅस बंद करून घ्यायचा। हा रवा छान थंड होऊ द्यायचा। छान थंड झालेला आहे। यामध्ये दही टाकून घ्यायचे। दही थोडे आंबट घ्यायचे। यामध्ये पाणी टाकून हे छान भिजवून घ्यायचं। हे रव्याचं मिश्रण अशा प्रकारे भिजवून घ्यायचं। नंतर झाकण ठेवून हे अर्धा तास असेच राहू द्यायचे। अर्धा तास झालेला आहे। रवा छान फुगलेला आहे। नंतर यामध्ये पाणी टाकून घ्यायचं। हे छान मिक्स करून घ्यायचं। यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। हे मिश्रण इडली बनवतो त्या प्रकारे करायचे। नंतर हे सारण इडली पात्रात टाकून घ्यायचे। आपण इडल्या बनवतो त्याच प्रकारे ह्या इडल्या वापरून घ्यायच्या। इडल्या छान शिजलेल्या आहे। बघू शकता इडल्या छान टम्म फुगलेल्या आहे। तुम्ही बघू शकता इडली किती स्पंजी झालेली आहे। अशी ही रवा इडली पटकन तयार होते आणि खायला खूप टेस्टी लागते। अशा प्रकारे रवा इडली तयार झालेली आहे। तुम्हाला जर रवा इडली आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद।